नमस्कार मित्रांनो. जागतिक मानवीय इतिहासामध्ये भौगोलिक विस्तारामध्ये या जगाच्या पाठीवर मला जेवढा ज्ञात इतिहास मी वाचला, मागच्या 32 वर्षापासून इतिहासाचं विद्यार्थी म्हणून वाचन संशोधन जे जमेल ते करण्याचा प्रयत्न केला. मराठवाडा मला कळाला तो शिवसेनेच्या माध्यमातून. राजकीय पक्ष म्हणून मी तिचा उल्लेख करत नाही. शाखा उद्घाटनासाठी फिरावं लागायचं, मग त्याच्यामुळं बोलता येतं. आता गाईच्या कळपामध्ये वासरात एखादी लंगडी गाय शहाणी असते, तसं आम्ही वक्ते होतो त्या काळी. समाजात जेव्हा जेव्हा क्रांती करायची असते तेव्हा गोर गरीब उपेक्षित आणि जीवाची पर्वा नसलेल्या वंचितांच्या पोरांची गरज कडीपत्त्यासाठी राजकीय पक्षांना लागत असते. तसे कडीपत्ते आम्ही त्या काळी होतो. आम्हाला कल्पना आहे की अस्तित्व माणसाचं राजकीय 3 प्रकारचे हिंदुत्ववाद असं माझं मत आहे. एक राजकारणामध्ये सत्ता मिळवणाऱ्यांचं हिंदुत्ववाद, राजकारणामध्ये नात्या गोत्याच्या पलीकडे जाऊन स्वतःचं शारीरिक अस्तित्व मिटवण्यापर्यंत तो झेंडा हातात घेऊन क्रांती करणारं हिंदुत्व एक, आणि तिसरं या सगळ्यावर नियंत्रित करून फार दूर बसून हिंदुत्वाचा जय जयकार करणारं हिंदुत्व एक. मातीत काम करणारा कार्यकर्ता हा नेहमी मातीतच जात असतो, कारण त्याचं मातीवर प्रेम असतं. या जगात ज्याचं ज्याचं मातीवर प्रेम आहे त्याला मातीत जावं लागतं, म्हणून माझं मातीवर प्रेम आहे. आणि मग मराठवाडा फिरत असताना इथले वाडे किल्ले गड्या मोठमोठ्या, आणि मित्रांनो लोक औरंगाबाद शहर फिरायला जात असतील, मला तो देवगिरीचा किल्ला 5व्या वर्गापासून खुणवायचा. आम्ही ट्रिपला गेलो होतो मराठवाडा हायस्कूलच्या. माझ्या मनात 2-3 गोष्टींनी घर केलं आणि मी इतिहासाचा अभ्यासक झालो. 5वी वर्गापासून थोडासा मला छंद लागला. ते म्हणजे अजिंठा, वेरूळ आणि देवगिरीचा किल्ला. काय नाही आमच्याकडे. राजस्थान जगभर टुरिझमसाठी प्रसिद्ध आहे. माझा मराठवाडा झोळी पसरून उभा आहे. या की ओ कुणीतरी येऊन पहा, या की इतिहासाचा ठेवा. जयपूर, जयगडचा किल्ला, उदयपूरचा किल्ला याच्या फार प्राचीन किल्ल्यांचा बाप असा ज्याचा उल्लेख होतो तो आमचा देवगिरीचा किल्ला, ज्याचं वय कार्बन डेटिंग नुसार काढल्यानंतर 7000 वर्ष आहे. विदेशाच्या लोकांना आमच्या किल्ल्याची किंमत आहे. अजिंठ्यातले रंग काढण्यात येतात. मी लहानपणी बालपणी पाहिलेले चित्र आता हळूहळू विद्रूप व्हायला लागले, हळूहळू रंग पडायला लागला. तो धोका लक्षात नाही आला. जगातल्या मान्यवर रंगाच्या कंपन्या तो रंग काढून त्याच्यामध्ये काय वापरलेलं आहे याच्यावर संशोधन करून ते त्या अमर रंगाचं प्रतिनिर्मिती करून आज कोट्यवधी रुपये कमवत आहेत. अजिंठ्याच्या महान बौद्ध संस्कृतीचा या प्रकारे चोरी होते. आपण धडधड डोळ्यांनी पाहतो पण करत काहीच नाही. अर्धा अजिंठा आपला रंग विसरून गेलेला आहे. काय आहे अजिंठा? अजिंठा खानदेश, मराठवाडा, विदर्भ यांच्या मूळ नागा संस्कृतीचा उगमाचा परिचय आहे. संस्कृती बोलत असताना तुम्हाला तिथे जातीवाद करता येत नाही, मानववाद करावा लागतो आणि माणसांचा इतिहास लिहिताना खरंच बोलावं लागतं. हा जो म्हणलो मी खानदेश चा मोठा भाग, विदर्भ आणि मराठवाडा ही नागा संस्कृतीची भूमी, आणि नागा संस्कृतीचं सेंटर हे अमरावती आणि नागपूरच्या मध्ये नागा राजांची राजधानी होती. मी त्याच्यावर विस्तृत बोलेल सुद्धा. परंतु अजिंठा दुर्लक्षला गेला. थोर चित्रकार मारुतराव पिंपरे यांनी 35 वर्ष आपलं तारुण्य खपून ते सगळे चित्र काढले अजिंठ्यातली, आणि त्यांच्या माध्यमातून
मला अजिंठा समजून घ्यायला खूप मदत झाली. मित्रांनो, आता मी बोलत असताना समजा मी एखादा इथे हलका ट्रान्सपरंट सॉक्स जर घातला तर माझ्या शरीरावरच्या केसांची रचना स्पष्ट दिसावी अशी चित्र अजिंठ्यामध्ये आहे. केस रचनेचे 3,500 प्रकार अजिंठ्यामध्ये आहे. अरे आम्ही पाठवतो युरोप, अमेरिका आणि पुणे मुंबईला. जगातल्या सौंदर्य शास्त्राचा बाप आहे अजिंठा. करणार काय आमचं बोलणार कोण? आम्ही भिकारी. उचळीस बसरून साहेब पैसे देता का? पैसे. लोकशाहीप्रमाणे बाबासाहेबांनी लोकशाहीची राज्यघटना लिहिल्यानंतर 2 शब्द म्हणाले होते, अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा. परंतु दुसरं सुद्धा वाक्य बोलले होते, लोकशाहीचं जेव्हा भांडवलीकरण होईल तेव्हा भांडवलशहा लोकशाहीला बटीक म्हणून वापरतील. लोकशाही आज त्याच्या आसपास आहे. गरीबाला भाकरी नाही दिली की तो पोटाच्या दुष्टचक्रामध्ये फिरतो. आणि याच प्रदेशामध्ये भूकमरीच्या केसेस कालही होत्या, आजही आहे, उद्याही राहतील. सरकार कोणतंही हो, मेळघाट फार दूर नाही आपल्यापासून. 6,000 ते 9,000 मुलं मातेच्या उदरामध्ये मरून जातात. ती कदाचित आदिवाशाची असावीत म्हणून आपण लक्ष देत नसावं. माणसांचा रंग, त्यांची जात किती व्यवस्थित पॉलिटाईज करून टाकला आपण ह्याला. पॉलिटिशिसाइज राजकीय कम्युनिटी, ए कास्टिझम ऑफ पॉलिटिकल अंडरस्टँडिंग. आणि मग आपण वेगवेगळे आवरणं घ्यायची, ढाबळ घ्यायची अंगावर, समाजवादाची, कधी पुरोगामीवादाची. परंतु जेव्हा सत्तेचा वाटा द्यायचा असतो तो देता येत नाही. हे मराठवाडा पाहतोय मी, एक कार्यकर्ता म्हणून पाहिलं. मी माझ्याबद्दल बोलत नाही. जे कार्यकर्ते क्रांती करताना मरतात त्यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम सत्तेत येईपर्यंत होतो. सत्तेत आल्यानंतर त्यांचं घरही कुणाला लक्षात राहत नाही. आणि म्हणून हा मराठवाडा सांस्कृतिक दृष्ट्या कालही उपेक्षित होता. मराठवाडा मागास आहे असं म्हणायचं धाडस कुणी करू नये. विदर्भ आणि खानदेश मागास आहे असं म्हणायचं कुणी धाडस करू नये. विकासाची गंगा आमच्याकडे कधी येऊच दिली नाही. उलटी दक्षिण गंगा कशी उपेक्षित राहील गोदावरी याचा प्रयत्न करण्यात आला. आणि मी परवा बोलताना हे म्हणालो की आपापल्या भूभागावर काय आहे ऐतिहासिक दृष्ट्या, आपल्या इतिहासाचं आकलन, भूगोलाच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये इतिहासाचं आकलन ज्यांच्या पिढ्यांना करता येत नाही, म्हणजे ज्यांना आपल्या लहानपणी सोप्या भाषेत सांगतो, ज्यांना जन्मानंतर आपल्या आईचं दूध प्यायला मिळत नाही, त्याच्या इतका अभागी कोणी नसतो. हे झालं वेगळ्या दृष्टीनं. परंतु सायंटिफिक सांगतो, ज्यांना आईचं दूध मिळत नाही, जे बाटलीचं दूध पितात, त्यांची प्रतिकार शक्ती अत्यंत कमी असते. आणि कोरोनामध्ये अशा लोकांचा मृत्यू जास्त झाला असं मी नाही, सायंटिफिक रिसर्च आहे. म्हणून डॉक्टर आजही सांगतात, आजही एखाद्या प्राण्याला पिल्लू होत सांगतात की पहिलं दूध आपल्या आईचं पाजा. आमच्याकडे गाईला पिल्लू झालं की पहिला डॉक्टर सांगतो त्याला स्तनपान केलंय का गाईच्या पिल्लाला. मी विचारलंय काय कारण आहे. ते म्हणले ते जे जन्माला आल्यानंतर जे जीवनसत्व असतात, जगातला कुठला डॉक्टर, जगातला कुठलीच कंपनी, जगातला कुठलीच मेडिसिन रिसर्च इन्स्टिट्यूट हे देऊ शकत नाही जे मातेच्या स्तनपानातून आपल्या मुलाला मिळतं. मग इतिहास नावाच्या आईनं आम्हाला दूधच नाही पाजलं. मग आम्हाला दूध कोणी पाजलं? रोमिला थापर अँड सो अँड सो अँड सो अँड. हे इतिहास तज्ञ. केरळमध्ये राहणारा माणूस दिल्लीत नोकरी करतो, इंग्रजांची 3 पुस्तकं वाचले. अहो अरबी लोकांना वाचून कुठं मराठी, म्हणजे मराठी प्रदेशातला इतिहास लिहिता का तुम्ही? लाऊड अँड क्लिअर सांगतो, मुंबई पुण्याच्या विद्यापीठानं लिहिलेला इतिहास आमच्या विद्यापीठात शिकवला जातो. अजिंठा हा जगाच्या इतिहासाचा बाप आहे. म्हणजे इतिहासाचा बाप आमच्या जवळ. अहो त्या तैलचित्राच्या रंगाची खुबी अजूनही माणसाने एवढा खोडकरपणा केल्यानंतर अजिंठ्याचा तो ऐतिहासिक रंग अजूनही दगडांना सोडत नाही. काय निष्ठा आहे, काय कलाकार असतील त्यांची, काय त्या जातक कथा काय सांगून जातात माणसाला. अहिंसा, मानव धर्म आणि हिंसाचाराचा
काय वाईट परिणाम असतो तुम्हाला अक्षरशः भिंतीवर पाहता येतं. हजारो वर्षानंतर सुद्धा मानवाला आपण हिंसेपासून का दूर राहिलं पाहिजे. आणि मग बुद्धम शरणम गच्छामी याचा अर्थ काय तो त्या भिंतीवर पाहायला मिळतो. आम्हाला फुरसत कुठं आहे. जातीचा चष्मा लावला की वाट लागली सगळी. मराठवाडा माझ्या दृष्टीनं जातीवाद करण्यासाठी अतिप्रगत असलेल्या महाराष्ट्रातल्या मंडळींनी प्रयोगशाळा म्हणून सुंदर वापरलं. त्याचं दुसरं उदाहरण सांग. विधानसभेत ठराव झाला, फार ठराव झाला, सगळं झालं, नामांतर करायचं. परंतु 3 पिढ्या रस्त्यावर आल्या, लोकांनी स्वतःला जाळून घेतलं, कितीतरी लोक हुतात्मा झाले, शहीद झाले. मी शाळेत होतो आणि पोस्ट ग्रॅज्युएट करता करता नामांतर झालं. अशा मराठवाड्याला जे मिळालं ते संघर्षातून मिळालं. इतकं संघर्ष म्हणजे विधानसभेत ठराव करायचा, बहुमताने ठराव करायचा, त्याला इम्प्लिमेंट करायला जर 3 पिढ्या लागल्या तर याच्यावरून तुम्ही विचार करा मराठवाड्याला काय मिळालं. म्हणून मी सांगतो मुंबईच्या मालक लोकांना दक्षिणेत जायचं, दिल्लीच्या मालक लोकांना दक्षिणेत जायचं, म्हणून वाटत मराठवाडा पडतो, म्हणून रस्ता आणि रेल्वे न्यावं लागते. तर आमच्याकडे काही हे करायचा, विकास करायचा काही प्रश्न आहे. कुणी असा करत असेल तर मी त्याला आकडेवारी फेकडेवारी घेऊन येताना पोट्टांनो तुम्ही या, तुम्हाला दाखवतो मी तुमचा पिंजरा कुठं आहे. आणि मग माझा मराठवाडा जातीवादाचं लिंबू पिळल्यानंतर तो कसा तडतड करतो हे मी राजकीय भूमिकेच्या व्यासपीठावरून पाहिलेलं आहे. मला कुणी समजावून याच्यामुळे सांगू शकत नाही. मी त्या लॅबोरेटरीत काम केलेलं आहे. त्या लॅबोरेटरीमध्ये, त्या प्रयोगशाळेमध्ये, जातीयवादाच्या प्रयोगशाळामध्ये कोणतं समीकरण किंवा कोणतं केमिकल मिसळलं की दंगे कसे होतात, समाजामध्ये फळी कशी होते, संभाजीनगर केव्हा म्हणायचं, औरंगाबाद केव्हा म्हणायचं, गर्व से कहो डॅश डॅश केव्हा म्हणायचं, आणि मग आपण सगळे एक आहोत कसं म्हणायचं. वगनाट्यात सुद्धा म्हणजे प्रके यात्रे जर जिवंत असते थोर साहित्यिकार, तर तो मी नव्हेच हे नाटक त्यांनी दुसऱ्यांदा लिहिलं असतं. मी मराठवाड्यातल्या राजकीय लोकांची ती पात्र घेतली असती. तो वेळ नव्हेच मराठवाडा असं ते नाटक असलं असतं, असं माझं प्रांजळ इतिहासाचा विद्यार्थी म्हणून माझं मत आहे. मग मराठवाड्याचं महत्व कुणी ओळखलं होतं. मी जे बोलतोय ते कृपया जातीय दृष्टिकोनातून घेऊ नये. ज्यांनी या मातीसाठी काम केलं त्यांचा उल्लेख नाही केला तर ती गद्दारी असेल, मी ती करणार नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर पहिल्यांदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्याचं महत्व ओळखलं होतं, अजिंठ्याचं महत्व ओळखलं होतं, मानवीय संस्कृतीचं महत्व ओळखलं होतं, कारण त्यांना या देशाचा इतिहास माहित होता. महाराष्ट्रातल्या इतिहासकारांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी कधी सांगितलाच नाही, व्हॅल्यू ऑफ रुपी कधी सांगितलाच नाही. जयंतीच्या दिवशी जायचं आणि फक्त लोकांना काय पाहिजे तेवढंच बोलायचं. चिंतनशील त्यांनी जगाला मार्गदर्शन करणारे ते अर्थतज्ञ होते हे कधी सांगायचंच नाही. तिथं मराठवाड्याचा इतिहास कोण सांगणार आहे. बाबासाहेबांनी शिक्षण संस्था मिलिंदच्या रूपाने 200 एकरावर मराठवाड्यात उभं केली. ती कशासाठी उभं केली होती, त्याचं धोरण काय होतं, त्याचं धोरण काय होतं. काही काम नसलेले हे फोन असतात त्यांचं एक, तुम्ही जेवले का, आमच्या मराठवाड्यामध्ये एक आहे, तुम्ही जेवले का, कसं काय चाललंय तुमचं. कदाचित करोनामध्ये व्यवस्थापन करायला प्रशासकीय यंत्रणा कमी पडली असेल म्हणून करोनानं माणूस मेला का जिता आहे म्हणून एकमेकाला व्हेरीफाय करायला फोन करतात सुट्टीच्या दिवशी. हा मराठवाडा आहे. माणसं मेली तर ज्यांना गाडायचंय त्यांना भूमी मिळत नाही आणि ज्यांना जाळायचंय त्यांना लाकडं मिळत नाहीत. हे कटू सत्य मराठवाडा. पण बोलायचं नसतं, कारण कसं आहे, बोललं की राजसत्तेच्या विरुद्ध. मानवीय वेदना ह्या राजसत्तेच्या पलीकडे असतात. राजसत्ता येतात आणि जातात. मराठवाडा तिथेच आहे जिथे जातक कथा त्या भिंतीवर चित्रित करण्यात आल्या. तिथंच आहे मराठवाडा. अजून मराठवाडा तिथंच थांबलाय अजिंठ्याच्या दाराशी, त्याच्या बाहेरच येऊ दिलं नाही. आणि मग आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्याचं महत्व ओळखलं होतं, सामाजिक महत्व ओळखलं होतं. इथल्या सांस्कृतिक महत्वाची जडणघडणीची त्यांच्या सखोल चिंतनातून त्यांच्या लक्षात आलं की हा भाग उपेक्षित आहे, कुणी लक्ष देत नाही. इथला गोर गरीब उपेक्षित वंचित आणि अतिउच्च वर्गातला सुद्धा माणूस अशिक्षित राहिलाय. मित्रांनो, मराठवाड्यामध्ये
1948 पर्यंत एज्युकेशनचा पर्सेंटेज सांगतो तुम्हाला, 7.5% लोक शिकलेले होते. उरलेले आता 7.5% काढा 100 मधून, म्हणजे आमचं शिक्षणाचं काय प्रमाण होतं बघा. आणि अशिक्षित माणूस ढोरासारखा असतो. आणि मग ग्रामीण भागातला माणूस बिचार आपला टाळ मृदुंग घेऊन वाऱ्या करून 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 लोकाला दुःख सांगत गेला. आमच्या वारकऱ्यांच्या पायात कधी चपल्या होत्या नव्हत्या, खडाव होते नव्हते, हे मायबाप महाराष्ट्रानं कधी पाहिलंच नाही. उलट ते आमच्याबरोबर नाचतात, फुगड्या करतात, लिननचं शर्ट घालून फुगड्या घालतात. असं फुगडी फुग काय आहे? तुमच्या अंगावरचा मांस, तुम्ही किती गोरे दिसतात. आता आमच्या माईला काजू बदाम खारीक खायला मिळालं नाही, दूध प्यायला मिळालं नाही. माझा रंग काळाच असेल किंवा गोरा कुठून येईल? माझ्या माईला चांगलं खाल्लं असतं तर मी तुमच्यासारखा गोरा गुमटा झालो असतो. असा मराठवाडा. मराठवाड्यामध्ये बहुसंख्य लोकांचा माझ्यासारखा किंवा माझ्यापेक्षाही अजून चांगला जो रंग आहे, ज्याला तुम्ही काळा रंग म्हणता, आय एम प्राऊड ऑफ दॅट. मी या मातीत जन्माला आलो, संघर्षाच्या भूमीत जन्माला आलो, आणि जे जे खायला लागतं ते सुद्धा या भागातल्या माई बहिणींना मिळालं नाही, म्हणून आम्हाला रंग मिळाला. मी सांगत नाही, ब्रिटिश वर्ल्ड हेरिडिटरी रिसर्च इन्स्टिट्यूट सांगते, त्याचा अभ्यास करून बोलायलो मी. मला म्हणले काळा रंग काय ते पप्पा? मग ते म्हणलं खायलाच नाही मिळाल्यावर माईला काळा नाही का गोरा होशील का? खरं आहे म्हणलं, हे सुद्धा ज्यांना खायला मिळालं ते नशिबान, ते गोरे, ज्यांना नाही मिळालं ते आम्ही काळे. या भारतामध्ये मराठवाडा वर्णभेद कसा जन्माला येतो तो उपेक्षेतून. मराठवाडा असाच आहे, काळा भंगार, पण इथल्या दगडांनी इतिहास घडवलेला आहे. अजिंठा कलाकाराच्या बोटांनी जिब्राल्टर नावाच्या दगडाची छाती फाडली आणि शांततेचा जगाला मार्ग दाखवणारा शिल्प, भगवान गौतम बुद्धाचे शिल्प, त्यांच्या जातक कथा, त्या जिब्राल्टर नावाच्या दगडाला मऊ करून घडवल्या मराठवाडा. वनस्पतीच्या वेगवेगळ्या वनस्पत्यांच्या रंगापासून त्या तैलचित्र ती सगळी निर्माण करण्यात आली. इंग्लंडची बेटमॅन आणि कोलमन कंपनी, त्यांनी बरोबर, इंग्रज फार हुशार हो, काही त्यांना सापडलं की पहिले ते काढून घेतात काय काय ते. उष्ट आमच्या हिशोबाला ठेवलेलं आहे. आणि लोकशाही आल्यानंतर त्याचं जतन व्हायला पाहिजे होतं, ते नाही. तिकीट लावून आम्ही सांगितलं जा बघा, पण श्वासोश्वासामुळं आर्द्रता वाढते आणि डेन्स वातावरणामुळे मग ते चित्र गळून पडायला लागली. पिकर कुठं येतं आम्हाला? अजिंठ्यामुळे मत मिळतंय का? आम्हाला नाही मिळत. मूर्ख अजिंठा. मराठवाडा मतांच्या बाजारातला जत्रेमध्ये कापायला आणलेल्या तगड्या बोकडासारखा मराठवाडा. कान फडफडलं लोकशाहीच्या दरबारात की उभा कापायचा आणि चांग भले म्हणायचं मराठवाडा. आणि माणसांच्या चेहऱ्यावर जातीचे रंग लावून टाकायचे. क्रिकेट मॅच मध्ये नाही का, या टीमचा एक कलर, त्या टीमचा एक कलर. मराठवाड्यात माणसाची जात सांगायची गरजच नाही. आपापल्या जाती लोक आपापल्या चेहऱ्यावर सांगतात. इतके असुरक्षित आहेत म्हणून त्यांना असं वागावं लागतं. समाज जेव्हा असुरक्षित वाटायला लागतो तेव्हा छोटे छोटे समाज सुरक्षिततेसाठी, आपल्या सेल्फ डिफेन्ससाठी आपापल्या जातींचा समूह तयार करतात, असं समाजशास्त्र सांगतं, मी नाही. म्हणजे सामाजिक सुरक्षिततेची गॅरंटी कालही नव्हती, आजही नाही, उद्या असेल की नाही माहित नाही. हे आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाडा ओळखला होता. इथली विवंचना ओळखली होती. इथल्या वंचितांची विवंचना म्हणजे त्यांनी उभं केलेलं ते ज्ञानाचं मंदिर. आम्हाला कळालंच नाही, आम्हाला कळालंच नाही मराठवाडा. आम्ही अजिंठ्याला समजून घेतलं नाही, मी बाबासाहेबांना समजून घेतलं नाही. आता वेरूळवर येतो. लोक सांगतात की सुलतानाचं, अरबांचं, तुर्कांचं आक्रमण झालं, पुण्याचं हे नुकसान झालं, त्याचं हे नुकसान झालं. मान्य आहे ना. अहो, अरब तुर्क आमच्यावर चालून आले हो साहेब. तेव्हा पुणे कुठे बाकी कुठेही माहीत सुद्धा नव्हतं. 13व्या शतकामध्ये अरबांनी आमच्यावर, तुर्कांनी आमच्यावर. खिलजी काय केलं? खिलजीनं देवगिरीचा किल्ला 7 स्क्वेअर किलोमीटर मध्ये होता, तो 1.5-2 किलोमीटरच्या आतच घेऊन टाकलाय. तो 15,000 मगरी होत्या. काय केलं थोडक्यात सांगतो. इतिहास कधी कुठल्या जातीचा नसतो, परंतु
एखाद्या व्यवस्थेला निपटून टाकायचं, संपूर्ण खिलजीचं डायरेक्शन काय होतं स्पष्ट बोलतो. त्याला सगळ्यात जास्त ते तर बरं झालं की त्यावेळेस अजिंठा सापडला नव्हता. इतिहासात लिहायला लाज वाटते का? जात हा बाजूला घटक ठेवून टाका. तो आक्रमक होता, मान्य करा की. तो काही झिम्माफुगडी खेळायला आला होता. ते किती क्रूर होता उदाहरण सांगतो. खानदेशातल्या मार्गाने आला मध्य प्रदेशमधून देवगिरीवर. का आला होता देवगिरीवर? लिहिलं होतं इतिहासामध्ये, वर्णन आहे. जेव्हा तुर्कस्तानात अरबात हे गेलं, अरबस्तानात, की मराठवाड्याच्या आणि दक्षिण भारताच्या म्हणजे विजयनगर, देवगिरी ते विजयनगर, वाकाटक विजयनगर या त्रिकोणामध्ये भिकाऱ्यांच्या सुद्धा कानामध्ये सोन्याचे डूल असतात आणि त्याच्यामध्ये हिरे जडलेले असतात. भिकाऱ्यांना सुद्धा प्रतिष्ठा होती आणि लोक कलावंत श्रीमंत होते. आणि जनपद व्यवस्था काय होती बौद्ध कालामध्ये, ती किती श्रीमंत होती याच्यावर तर लिहायचंच नाही. मराठवाडा बौद्धकालीन इतिहास काढला तर महत्वाच्या अनेक जनपदापैकी मराठवाडा एक जनपद होतं. म्हणून आपल्याला बौद्ध धर्माचे अवशेष दिसतात. हे इतिहास संशोधन केलं तुम्ही, हे इतिहास संशोधन केलं. त्या वेरूळमध्ये एअर व्हेंटिलेशनसाठी आतमध्ये नॅचरल होल करून ठेवले होते. ते वेरूळ तयार करणाऱ्यांनी सिमेंटनी बुजवून टाकले. तुम्ही काय होतं, कशासाठी व्हेंटिलेशन पाहिजे, वेरूळ काय आहे, काय रिसर्च आहे, कुणाची पीएचडी आहे? फ्रान्स मधल्या माणसाची. मला ज्यांनी वेरूळ आणि अजिंठा समजावून सांगितलं ते आदरणीय पी.एन. सोनकांबळे साहेब, रिक्षा चालकाचा मुलगा. जगातले जेवढे लोक त्यांच्याकडे यायचे त्यांच्याकडून ते समजून घ्यायचे. फ्रान्स पासून, ब्रिटन पासून, अमेरिकेतल्या वेगवेगळ्या विद्यापीठात 27 पीएचडी झाली. त्याचे गाईड कोण होते सांगितलं तर धक्का बसेल महाराष्ट्रातील लोकांना. पी.एन. सोनकांबळे साहेब हे गाईड होते त्या विद्यापीठाचे. उपेक्षित म्हणून त्या माणसाला हा प्रदेश सोडून जावं लागलं. मुलगा कुठतरी त्या टुरिस्टने नोकरीला लावला विदेशात. भारत सोडून जात असताना ते जे बोलले मी टेप करून ठेवलेला आहे. शेवटपर्यंत त्यांच्या पाया पडत होतो, आपण जाऊ नका, आपण इतिहासाचा ठेवा आहे. मला त्यांचे शब्द आठवतात. इतिहासावर लिहिणारे, बोलणारे माझ्या आयुष्याचे. 62 वर्ष मी इतिहासावर बोललो. गळ्याचा कॅन्सर झाला, मला ट्रीटमेंटला पैसे सुद्धा नाही मिळाले. परंतु फ्रान्समधल्या माझ्या एका शिष्यानं जी पीएचडी केली, ज्याला गाईड म्हणून त्यांनी मला मान्यता दिली, त्यानं माझ्या मुलाचं पुनर्वसन केलं. म्हणून मला जाऊ दे रे, नाही तर माझा मुलगा सुद्धा इथं भाकरीच्याच संशोधनामध्ये, याच संशोधनाचं काम करेल आणि भाकरीच्याच लढ्यामध्ये मरून जाईल. मला जाऊ दे रे. आणि आम्ही सगळे विद्यार्थी त्यांच्या हातापाया पडत होतो. पण आम्ही हतबल होतो. राजकीय व्यवस्था किती चाबरी असते त्याच्यावर सुद्धा मी पुस्तक लिहिणार आहे. अभिनय काय करतात राजकीय नेते, रडण्यासारखी ग्लिसरीनचा कसा उपयोग करतात शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये पाहिलं मी. कसं बोलतात, तहसीलदार कसा बोलतो, प्रशासकीय अधिकारी. एका गावातली मराठवाडा काय ते सांगतो तुम्हाला. भारतात सगळ्यात जास्त आत्महत्या होणारा मराठवाडा, कापूस पिकवणारा मराठवाडा, कापूस पिकवणारा विदर्भ. आत्महत्या करतात झाडाला, बाबळीच्या झाडाला. कसं करतात? गमछा, आमच्याकडे गमछा असतो असा टाकायचा. प्रतिष्ठित लक्षण असते. घामाला, कष्टालाच बळ दे ग देवा, पांडुरंगाला प्रार्थना करणाऱ्या वर्ग हा गमछा घालतो. कोणत्याही जातीचा असो तो गमछा घालतो. याच्यासाठी की घाम आला की पुसला पाहिजे, त्याची दुर्गंधी आली नाही पाहिजे. हल्ली घामाची दुर्गंधी यायचा विषयच राहिला. एक पॉलिटिकल वर्ग तयार झालाय, त्याला इतिहासाची काही घेणं देणं नाही. तो इतका चांगला स्प्रे वापरतो की त्या स्प्रेमुळे तुम्हाला असं घमघम 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 वाटायला लागतं. मराठवाडा घमघम नाही हो. मराठवाडा प्रचंड घाम येणारा आणि घामाच्या दुर्गंधीतून सुगंध शोधणाऱ्या संस्कृतीचा बाप आहे मराठवाडा. पण जिथं बाबासाहेबांनी संशोधन केलं, जिथं बाबासाहेबांनी शिक्षणाचा म्हणजे वाघिणीचं दूध इथल्या लोकांना, सगळ्याच धर्माने, कुठल्या धर्मासाठी त्यांनी केलं नव्हतं. माझा पॉलिटिकल हा विषय नाही सध्या, मराठवाडा हा विषय. आम्ही शिक्षण नाही घेतलं, समजून नाही घेतलं आम्ही.
कारण आम्हाला आमच्या राजकीय मायबापांनी सांगितलं होतं की हे अनटचेबल, ते अनटचेबल. हे भारताचा इतिहास आहे. नकारून कसं जमतो? तुम्ही जे सत्य आहे ते स्वीकारलं पाहिजे. आणि मग मी आता मराठवाडा सांगतो, आधुनिक मराठवाडा. मग शेतकऱ्यांची आत्महत्या व्हायची. मग मी पहिल्यांदा जायचो राजकीय नेते वगैरे, हे तहसीलदाराला का बघ, ती आला का बघ. माझ्याकडे त्या काळी बुलेट होती साधारण. बघायचो, दुरून बघायचो साहेब कसं वागतात, कोण कसं. पण ते गेलं की कार्यकर्ता त्या पक्षाचा असतो तो. असं बघितलं की साहेब 3 कोंबडे ठेवले बरं का, तुर्याचे आहेत बरं बाग, आणि गावरा नाही, आणि ती दिसू देऊ नको कुणाला. गाडी गावाच्या बाहेर असते, कार्यकर्ता दौडत दौडत जातो, पोटात त्याच्या भूक असते. त्याचा चुलत भावानं आत्महत्या केलेली असते, पण त्याची धडपड असते, साहेब आपल्या गावाकडे आला. आणि मग आपल्याला काहीतरी ओळख पाहिजे की घरात मड असताना त्याच्या गाडीत 3 कोंबडे ठेवतो. आणि मग त्या अधिकाऱ्याचा खालचा एक साहेबाला दिलं, आमच्या साहेबाचं काय. आणि मग मड्याच्या माणसांच्या मड्याची म्हणजे त्याला घ्यायचं का नाही प्रेत, त्याला मड असा शब्द वापरतो मी. आमची माणसं मेली की ते मड तिथेच ठेवायचं, आणि मग सौदेबाजी होती. मग 10 द्यायले का 5 द्यायले ते घेऊन आपण शेतकरी आत्महत्यामध्ये. नाही तर मग आता इंड्रेन कोण मेलंय, ते बायकोची भांडण झाले, आणि असं झाल्यावर कसं होईल मग. आणि साहेबांनी सांगितलंय तुमचं टाका, तरी पण ते जमत नाही बरं तसं. मग 10 नाही, आता 5 द्या की. नाही आता घरात काहीच नाही, उद्या सकाळी बघ रामाला सांगितलंय बरं का, ते त्याला रामाला भेटल्याशिवाय काय यायचं नाही. प्रत्येक गावामध्ये अशी एजंट ठेवलेली. आत्महत्या केल्यानंतर मी बघायचो काय लोकांनी एवढ्या मोटरसायकल घेतल्या, काम तर काही करत नाही, एवढं कसं काय. तर हे एजंट आहेत साहेब. जसं सरकारी दवाखान्यामध्ये एजंट असतात, डॉक्टर साहेब इनका इलाज क्यों नहीं किया, मराठवाडा काहीच येत नाही ह्याला, कुठलं सर्टिफिकेट नाही, काय नाही काय. आणि लगेच समाजसेवक वगैरे, हो साहब ऐसा हात पैर तोड दूंगा, ये करूंगा. ती MBBS MD शिकून आलेला असते, त्यालाही म्हणते हात पैर तोड दूंगा. आणि मग इथल्या लोकप्रतिनिधीचा फोन जातो त्या जिल्ह्यातल्या, हो साहेब ते काम करा. काय प्रकार आहे. आणि तो सांगतो या पेशंटला काय झालं, याला इंजेक्शन कुठली द्या, हाईट आहे कोरोनामध्ये, मी हे स्वतः पाहिलंय. मराठवाडा कोणीच काही बोलत नाही. वर्तमानपत्रातून त्यांचे फोटो येतात असे प्रतिष्ठित, आमके फलाने जीव वाचवून. अरे जीव घेतला तो. व्हायरस पसरवताय तुम्ही. हा व्हायरस कुठल्याही रोगापेक्षा भयंकर आहे. अशिक्षित गुंड नेते माई बहिणीवर अक्षरशः आपला स्प्रे असतो की नाही, तसे एका माणसाच्या तोंडातून थुंका यायचा कोरोनामध्ये. आणि तो जो मग कोण्या गावाचा, मी ह्या पक्षाचा, त्या माणसं आले का नाही, मग ह्या अमुक गावाचा आला का नाही. आणि मग तमुक गावाचा तुझ्या पक्षाचा नसलेला माणूस कोरोना होऊन मरू दिला का. राजकारण माणसांच्या मड्यापर्यंत पोहोचलं. मराठवाडा अन्न वस्त्र निवारा बाहेर येतो. आमच्या फलाण्या पक्षाची भाकर, कोणती ती झुणका असो, पिठला असो, साहेबानं भाकर. अरे काय साहेबानं भाकर दिली. घटनेचा छोटासा अभ्यास आहे मी. फंडामेंटल राईट आहे बाबासाहेबांनी दिलेलं. अन्न वस्त्र निवारा, ते खाणं, त्याचं शिक्षण, त्याला प्रोटेक्शन फंडामेंटल राईट मध्ये आहे ना. नाही आमच्या साहेबांनी दिलं. लोकशाहीतील गुलामगिरी बाबासाहेबांनी सांगितलंच होतं. कॅपिटलिस्ट कम्युनिस्ट भाषेत सांगायचं, साध्या भाषेत, भांडवलशाहीच्या हातामध्ये जेव्हा लोकशाही जाईल तेव्हा तुम्ही गुलाम व्हाल. त्या स्थितीमध्ये मराठवाडा. उमेदवार सुद्धा आमच्याकडे कसे येतात बघा की साहेब, हेलिकॉप्टर बघा गबड, एकदम जबरदस्त, एकदम 6-6 महिने 1.5 वर्ष जमानत होत नाही, पुन्हा हसत येतात जेलमधून. आमदाराची जेलमधून सुटका होताना लोक हार घालतात. मराठवाडा. आणि मग डंकरड वाजवतात. येण्यावाली कार्यकर्ते असतात, पोटात भाकर नसती पण नवीन लिलियरचं शर्ट असते. साहेब करोडपती. मग आपण काय साधं आहे का, 2 एकर वावर विकायचं, स्कॉर्पिओ गाडी घ्यायची, स्कॉर्पिओ नाही कार्पिओ, डिझेल संपलं तरी राखेल टाकायचं, धक्का मारून चालू करायची. मराठवाडा. मुंबईला जायचं, माईचं डूल ठेवायचं, बायकोचं मंगळसूत्र ठेवायचं, लिननचं शर्ट घालून पुन्हा मोरक्या साहेबासमोर फिरायचं. मराठवाडा. काय बोलतात लोक मराठवाड्याबद्दल. मराठवाडा असा झाला, तसं झाला, आकडेवारी हे ते. कोणती आकडेवारी. दरडोई उत्पादन किती येते तर जाहीर करा आमचं. कधी घेतलं का मराठवाड्यात नागपूर कराराप्रमाणे 15 दिवसाचं अधिवेशन घेतलं का. नाही. ही आमची येड्याची फौज आहे ना, मालकासमोर नाचायला मोरक्या बायकोचं डोरलं आणि माईचं डोल घाण ठेवलं. जय. कितीतरी कार्यकर्ते माझ्या समोर आले,
नंतर आता फोटो राहा म्हणलं काय झालं रे बाबाला, आणि लोईस पिऊ लागले. मग साहेब काहीच मिळालं नाही पप्पाला, आणि पप्पा म्हणले माझी काही खरं नाही. मग गाडी ओढून नेली, म्हणले कार पिओ, आणि मग गावात आपली इज्जत गेली. मग वाडा विकला आणि आलो शहरामध्ये. म्हणलं का, मग मेला की म्हणले तू दोस्त जे होता ना म्हणले तुमच्याबरोबर काम करणारा ती मेला म्हणले, त्याचा पोरगा आहे मी. म्हणलो तू फोटो दिसायला तू पोरगा आहे म्हणून. मराठवाडा पॉलिटिकल जेनोसाइड, इट इज पॉलिटिकल जेनोसाइड, राजकीय हत्याकांड आहे मराठवाडा. लोकशाहीच्या ढाबळखाली चालू आहे मराठवाडा, कायद्यात बसून मराठवाडा. मराठवाडा मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये शरीर विक्रिया करणाऱ्या माझ्या माय बहिणी किती प्रमाणात वाढतंय ते सगळ्या जातीचं. कधी इंडेक्स पाहिला का मराठवाडा? लाज वाटते ना तुम्हाला बोलायला? पण ज्या भागामध्ये, ज्या देशामध्ये, ज्या भूप्रदेशामध्ये स्त्रीला आपलं सर्वस्व पोटासाठी अर्पण करावं लागतं, त्या देशाला कधी भवितव्य नसतं, त्याचा इतिहास शिल्लक राहत नाही, त्याचा इतिहास शिल्लक राहत नाही. हे अगदी तुम्ही रामायण महाभारतापासून बौद्ध जातक कथांपर्यंत तुम्ही सगळं बघा. ज्यांनी ज्यांनी स्त्री धर्माचा अपमान केलेला आहे त्या संस्कृतीला नष्ट व्हावा लागलेला आहे. आता तर वेगळंच आहे. आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मग ते तोंडावर माशा वगैरे बसलेला असते, ती रडत असते, मग माझा गेला की दगडू, तसं हलवत हलवत. आता दगडू का गेलेला असतो? दगडूवर कर्ज असते, सावकाराचं कर्ज असते, बँकेचं कर्ज असते. साहेबांना घोषणा केली असते राष्ट्रीय स्कीम माफ, आमकं फलानं डमकं. ते बँकेतलं मग ते आलंच नाही तुमचं, चक्रा मारून मारून व्याज बट्टल. सरकारचं कर्ज काढलं असते, सावकाराचं कर्ज द्यायला, सावकाराचं कर्ज घेऊन सरकारचं कर्ज भरू, असं ते दुष्टचक्र आहे. तो दगड्या तसाच मेलेला असतो. 2 लेकरं तशीच बसलेली असतात, त्यांची ती शेंबडा अशी पेन्सिल शेंबड मध्ये जातं पुन्हा बाहेर येतं पुन्हा. तसा आहे मराठवाडा. लहान शेंबड्या मुलाचा शेंबूड मध्ये जातो आणि बाहेर येतो, तसा आहे आमचा विकास. हे आहे मराठवाडा. शेंबडासारखा मध्ये जा बाहेर ये, मध्ये जा बाहेर ये, मिळणारच नाही. आणि मग मराठवाड्याच्या विकासाचं चिंतन ज्या लोकांनी केलं त्यांना मराठवाडा सोडून जावं लागलं. कारण ते पॉलिटिकली बायकॉटेड असतं, राजकीय बहिष्कार टाकला जातो. आणि जगातल्या कोणत्याही भूप्रदेशामध्ये इतका प्रदीर्घ गुलामी आली नसेल तेवढी मराठवाड्याला आली होती. खिलजीनं काय केलं? 4 लाख लोकांची वसाहत त्या देवगिरी किल्ल्यामध्ये होती. म्हणजे महाभारत कालापासून जनपद बौद्ध संस्कृतीच्या जनपदापर्यंत देवगिरीचा उल्लेख आहे. मी म्हणलं ना किल्ल्यांचा बाप देवगिरी आहे. कुठं काय दगड पडो काय पडो मराठवाडा. देवगिरी नष्ट हो काय हो मराठवाडा. ला तिकीट दे, पैसे जा दे. त्याचं लोक उत्खनन करतात. 15,000 अत्यंत हिंसक मगरी होत्या. कशासाठी होत्या? शत्रू आला तर त्यात पडावा आणि त्यातला ते लगेच त्यांना ते पोहून येता येऊन त्याला खाऊन टाकावं. दुसरी खाई होती जगातल्या अत्यंत विषारी नागांची आणि अजगरांची. तिसऱ्या खाईमध्ये वाघ, सिंह अशा प्रकारचे प्राणी असायचे. आणि मग अशा 7 खाई होत्या. 4 लाख लोकसंख्या त्या किल्ल्यात राहायची. काय केलं खिलजीनं? लिहितच नाही ते पॉलिटिकल ऍडजस्टमेंट. कम्युनिस्टांनी कम्युनिस्टांचा इतिहास लिहायचा, हिंदुत्ववाद्यांनी हिंदुत्ववाद्यांचा इतिहास लिहायचा. मूळ इतिहास जायच चुलीत. काही घेणं देणं नाही. मराठवाडा आम्हाला काय शिकवायचं? मॅझिनी आणि गॅरिबॉल्डी यांनी कसा युद्धाचा जो आहे अभ्यास केला. आणि गनिमी काव्याच्या युद्धाचे जनक कोण? इटलीचे, युरोपमधले मॅझिनी आणि गॅरिबॉल्डी. आमचे विद्यार्थी आम्ही शिकलोय. मॅझिनी आणि गॅरिबॉल्डी यांनी गनिमी काव्याचा जन्म त्यांचा पिता म्हणून उल्लेख करायचा. मराठवाडा. जगानं जे जे शिळं फेकून दिलेलं आहे ते आमच्या विद्यार्थ्यांच्या ताटात द्यायचं. मराठवाडा. मग उगाच एखादा कोणीतरी पाहुणा फिरून असते पश्चिम महाराष्ट्रातला, मग त्याला कुलगुरू फिलगुरू करायचं या विद्यापीठांमध्ये. म्हणजे निकामी माणसाचं पुनर्वसन करण्यासाठी कुलगुरू करायचं असेल ना मराठवाडा. तुमच्याकडे जी माणसं चालत नाही, ज्याला आपली आता बोलू नये संसार करता आला नाही. कृषी विद्यापीठाचे एक नाव घेतो पवार साहेब म्हणून कोणीतरी कुलगुरू होते.
अहो सरकार राज्यपाल महोदयाला सांगायला अति झालं, हे फेन्सिंग लावलं विद्यापीठाच्या खर्चापेक्षा. ते काय अशी वायर लावली होती, ते गाय बघून पळती, काय भयानक आहे रिसर्च. कोट्यवधी रुपये खर्च केले. राज्यपाल महोदय म्हणले वा हे काय जरा जास्तच झालंय. हा, त्या चहापेक्षा केटली गरम झाली आहे काय, बरोबर नाही. इतकं काढलं तरी राज्य व्यवस्था मख्ख मराठवाडा. आम्हाला आईस्क्रूड असतं, आईस्क्रूड आमच्या हातामध्ये. समाज सुधारण्याचे सगळे प्रयोग मराठवाड्यामध्ये. तुमच्या गावात आहे का साहेब? रस्त्याला नाव आहे का? शाहू फुले आंबेडकरांचं नाव आहे का साहेब तुमच्या गावात? तुमच्या गावात इन्स्टिट्यूट आहे का साहेब? मराठवाड्यात हा प्रयोग करत असताना तुमच्याही गावात करा की साहेब? नाही करत मराठवाडा. तुम्ही तुमच्या गावात मात्र तुमची संस्कृती वगैरे व्यवस्थित भोवती बढिया. म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचे फोटो लावायचे आणि मग पूजेला सुद्धा जोरजोराने बसायचं, सांगायचं नाही माझ्या वडिलाचं श्राद्ध होतं. अरे पुरोगामी वाद स्वीकारल्यानंतर श्राद्ध कसं घालता तुम्ही? आणि तुमच्या हातात सत्य असल्यामुळं आमचं श्राद्ध तुम्ही घातलं मराठवाडा. तुमचा दोष नाही. आम्हाला संख्या किती आमदारांची? 48. दुसरी चूक काय झाली साहेब आमची ऐतिहासिक? विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संस्कृती. 7.5% आमचं शिक्षण होतं. महान स्वातंत्र्य सैनिकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला साहेब मराठी भाषेमुळं. कवी मुकुंदराज आंबेजोगाईला जे आहेत ते आद्य कवी मराठीचे. मराठीचा या गोदाकाठी मराठी सुपीक झाली, मराठी अत्यंत श्रीमंत झाली. तुम्ही जर आंबेजोगाईला गेला तर त्याची ती म्हणजे आद्य कवी मुकुंदराजांची समाधी आता डिस्मेंटल व्हायला आलेली आहे. तसंच मराठवाड्यात ती समाधी जेव्हा पडायला पाहतो ना आम्ही, आमच्या सांस्कृतिक जडणघडणीचे अजिंठ्यापासून ते मुकुंदराजांच्या समाधीपर्यंतची जी आमची अनास्था आहे, जी दुर्गती आहे, ती मराठवाड्याची दुर्गती आहे. ती त्या व्यवस्थेची दुर्गती नाही. आणि मग त्या शेतकरी आत्महत्यामध्ये एक डेप्युटी कलेक्टर म्हणताना मी पाहिला होता, तुमच्या गावात येसूर लई चांगला होते म्हणले. आणि ते येसूर आणि त्याची लई चांगली फूट बघा, ते दगड्या मरून पडलेला आहे. त्याची 2 मुलांच्या नाकातून शेमूड बाहेर आत वगैरे येतो. आपला बाप मेला, उद्याचं कसं होईल आपलं? बायको आपलं कपाळाचं कुंकू बसून बांगड्या फोडून म्हणाली बाबा दगडू गेला की आता मोह काय होईल? साहेबाला फिकर कशाची आहे? तुमच्या गावात हळूच कालामध्ये लोकांना असं वाटत असेल पत्रकारांना वगैरे काय साहेब गंभीर आहेत आणि कानात बोलायला. तो जो एजंट असतो, एजंट फार खतरनाक. निजामाने आम्हाला एक देण दिलेली आहे, ती म्हणजे दलालांची अत्यंत सुंदर. त्या काळी ते छक्के असायचे. सॉरी मी तसं म्हणत नाही. तृतीयपंथी त्यांचं ऑर्गन कापल्या जायचं आणि मग त्याचं इमान राजाशी असावं म्हणून तो जो जनानखाना होता, ज्या स्त्रियांची विटंबना करण्यासाठी त्या जनानखान्यामध्ये त्या संस्कृतीचा तो भाग आहे. राजस्थानमधल्या जोहरचा उल्लेख महाराष्ट्राच्या जगाच्या इतिहासात होतो. पण देवगिरी जोहर झाला हे कधी माहीत झालं का तुम्हाला? खिलजीने आक्रमण करून जेव्हा माणसं मारायला सुरुवात केली आणि दुसऱ्या तिसऱ्या एड्यामध्ये आतून किल्ला उघडणारी सुद्धा आमचीच माणसं होती बरं साहेब. आणि त्याचीच हे वंशज आहेत तुमच्या दारात येऊन उभा टाकणारे. साहेब फार चांगलं बरं का, परवा तुम्ही आले होते दगडाच्या वेळेस माय लय रडली, माय म्हणली काय मिनिस्टर साहेब लयच खतरा, लयच चांगला आहे बाप्पा. त्याचं पोरगं मिळेल, ती कशाला एवढी बोलाल बरं? ते सुद्धा म्हणते बघा आपली किती स्तुती करतो हा दगडू. दगडूचा फोटो, आणि माझा फोटो आला का नाही दगडूच्या वेळेस मी रडताना? अरे ग्लिसरीन लावलं की तू 3दा हात धुतला की दगडाला हात लावल्यावर, तेव्हा तर करोनाही नव्हता. आणि मग रेस्ट हाऊसला गावरान कोंबडं खाताना इटल्याचा कुठं त्या दगड्याचा पत्ता नसते, काय घेणदेणं काय नाही. आणि मग अधिकारी आणि साहेब लोक जेव्हा बसून खातात तेव्हा लक्षात आलं मराठवाड्याला किती मोठी शिवी होईल. कायद्यात बसून पोलीस संरक्षणामध्ये दगड्या मरून गेला. दगड्याच्या मड्याचा इतिहास हा असा मांडत असताना मराठवाड्याच्या मड्याचा, अविकसित मड्याचा इतिहास आहे. कोणता एकदा दगडू नावाच्या शेतकऱ्याची विटंबना नाही, मराठवाड्याची विटंबना आहे, मराठवाड्यातल्या माणसांची विटंबना आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये देशाच्या या आजच्या भूभागावर सगळ्यात जास्त गतीने विस्थापन माणसं पाखरासारखं घर सोडून जात आहेत. सगळ्यात जास्त गतीनं विस्थापन होणारा मराठवाडा आहे. सरकारकडे त्याची आकडेवारी नाही का, इंडेक्स नाही का? आहे. पण मराठवाडा बोलले का नाही, मूग बंद. दगडू मेलेला जसा आहे तसा माझ्यासारखा बोलणारा माणूस, तो मेलेला आहे, मी जिवंत आहे. भुंकत राहा, ऐकायचं ना. कानात कापसाचे बोळे, गावरान कोंबडी आणि गावाकडचा येसूर. माणूस मेला तरी साहेब 1.25 किलो येसूर गेला पाहिजे. आणि मुंबईला जाते ते साहेब येसूर बी आणला बरं का.
तुलाही काही वाटत नाही. म्हणजे मड्यांची सुद्धा सौदेबाजी किती चांगली होते मराठवाडा. माणसं राजकीय दृष्ट्या ज्या महान स्वातंत्र्य सैनिकांनी प्रचंड मोठं युद्ध केलं, सर्व धर्मियांनी युद्ध केलं. 740 वर्ष आम्ही गुलाम होतो साहेब. 1285ला देवगिरी पडला. 4 लाखामध्ये 85,000 लहान मुलं होती. गाजरासारखी काकडीसारखी कापली साहेब. मी नाही. इस्तांबुल विद्यापीठामध्ये जा, तिथं लिहिलंय, शिकवल्या जातं ते. पण ते मतं मिळत नाहीत ना देवगिरीचा इतिहास लिहून. भगवान श्रीकृष्णाचं मंदिर झालं पाहिजे, आनंद आहे. पण भगवंत श्रीकृष्णाचे वंशज आहेत यादव, हे कधीच सांगितलं नाही. ते काय विरोधाभास आहे बघा मराठवाडा. आणि मग 84-85,000 मुलांची हत्या झाली. त्यांनी सांगितलं की बीज खतम किया. काय टार्गेट होतं सांगू तुम्हाला मी. लाजतात लोक बोलायला, मी नाही लाजणार. जे लिहिलेलं आहे ते बोलणार. आणि ते युनिव्हर्सल ट्रूथ आहे. का मारलं होतं माहिती आहे? ते शब्द परफेक्टली ऐका, मी अपभ्रंश करणार नाही, त्या शब्दाला करेक्ट ऐका. बुद्ध परस्त है, बुद्ध परस्तों को मारने का हुक्म है. बुद्ध परस्त कोण होते? काफिर. काफिरची शिक्षा काय? मृत्यू. हे कटू सत्य आहे. तुम्ही औरंगजेबाचा पत्रव्यवहार घ्या, सगळ्यांचा पत्रव्यवहार घ्या. त्या इथे सुद्धा आपल्या विद्यापीठामध्ये सुद्धा काही पत्र आहेत, पण वाचायची नाही. म्हणून त्यांनी वेरूळ तोडलं होतं. वेरूळ तोडायला बुद्ध परस्त म्हणजे भगवान गौतम बुद्धाची आराधना करणाऱ्या त्यांना काय मत होतं? बुद्ध धर्म हे सांगायचंच नाही कधी. इतिहास जातीत वाटायचा नसतो, सत्यतेत उतरवायचा असतो. आणि मग बुद्ध परस्ताचं त्यांनी काय केलं? बुद्ध परस्त. इतिहासकार खरंच तुम्हाला नमनच करतो वेड्या. बुद्धचं बुद्ध परस्त. अभिनंदन तुमचं. आम्ही तसंच म्हणतो बुद्ध परस्त. अरे दॅट इज बुद्ध परस्त इन फारसी, इन टर्किश लँग्वेज, इन फारसी उर्दू. काहीच येत नाही. मी म्हणलं ना, नेहमी म्हणतो, सासऱ्याचं कॉलेज, जावाई प्राचार्य, PhD देणारा कुलगुरू चुलत सासरा, आणि मग गाईड कोण? मावशी. टाळ्या. PhD. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर, विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर PhD शोधा, गुगलवर मिळते का बघा. मग काय करायचं? बहिणाबाईची कविता वाचायची, महान साहित्यिक. आणि मग मही माय कशी मेली, आणि मग तुझा पदर फाटला. 2.25 लाख रुपये पगार घ्यायची. आणि मराठवाड्यातल्या भूमीवर माय जशी तुझी आहे, आमची बी माय आहे, पण ही दगडा मातीची माय आहे ना रे, जिनं आपल्याला पाळलं, त्याच्याबद्दल काहीच येत नाही. नाही ते दगडा मातीचं नको, ते असं जातीवादी इतिहास. अरे इतिहासाला कुठं जात असते का? इतिहासाला त्याग असतो, इतिहासाला बलिदान असतं, म्हणून तो इतिहास असतो. इतिहास 2.25 लाख रुपयात विकल्या जात नाही. इतिहास पगार घेत नसतो. इतिहास पोटातून यावा लागतो. म्हणून लोककलावंतांनी तो लोकगीतातून जिवंत ठेवला. त्यांना तुम्ही गावकोसाच्या बाहेर ठेवलं. इंग्रजांनी तुमच्या लोककलावंताचा अभ्यास केला. जो फर्नांडिस नावाचा इतिहासकार मराठवाड्यात 10 वर्ष राहिला शिवकालीन परिस्थितीमध्ये. जो फर्नांडिस बद्दल बोलायचंच नाही, कारण जावं लागेल ना. हे उठलं की इंग्लंडमध्ये जाते, जावर इंडिया हाऊसमध्ये येऊ देत नाहीत तुम्हाला. तुमच्या इतिहासाचे कागदपत्र, प्राचीन कागदपत्र इंडिया हाऊसमध्ये, नाही तर हैदराबादला फारसी उर्दू येत नाही, टर्किश भाषा येत नाही, अरबीचा तर विषय नाही. पण एक्सपर्ट, मावशीच्या हाताखाली गाईडमध्ये घेतलेली PhD. मी इतका कडवट बोलतोय. नसेल तर तुम्ही इतिहास का लिहिला नाही? मग काय करायचं? श्रीमती रोमेला थापरने सांगितलं की 16व्या शतकात हे झालं, 15व्या शतकात हे झालं. 1285ला आमचा पराजय झाला, आमचा सम्राट मारला गेला. 85,000 मुलं, लहान लेकरं कापली. पुढचं वर्णन सांगतो मी. तो कवी, आदिवासी, भिल्ल समाज, त्यांनी त्यांच्या गीतामधला अर्थ समजून घेतला. मला 10 वर्ष लागली कळायला. मी त्या इंग्रजांची, त्या अजिंठ्यातली प्रेम कथा नाही सांगणार. इतिहास रम्य कधीच नसतो, इतिहास रोमॅन्टिक नसतो बरं. इतिहास रक्ताळलेला असतो, इतिहास त्यागाचा असतो, इतिहास बलिदानाचा असतो, इतिहास त्या भूभागातल्या माणसाच्या स्वाभिमानाचा असतो.
50,000 मराठवाड्यात यायचं, 50,000 आम्हाला जगातले सगळे महान योद्धे येऊन सांगायचे. 50,000 आम्हीच द्यायचे जमा करून, तुम्ही आम्हाला सांगायचे. आमचा इतिहास चुलीत. म्हणून महाराष्ट्रात या दुसऱ्या भागाला केलं नाही. ह्या दक्षिणेचा पठार मराठवाडा ढाल आहे. 1285 ला खिलजीनं पहिला पडाव केला तो देवगिरीचा. देवगिरी तुटला की भारताचा इतिहास तुटेल, हे त्याचं धोरण होतं. प्रत्येक आक्रमण करता धोरणानं अभ्यास करतो, धोरणानं हल्ला करतो. तो असा हल्ला केला होता. काय लिहितो तो? गोंड समाजामध्ये, भिल्ल समाजामध्ये एकतारामध्ये ते गीत गातात. आता तुमच्याकडे काय ते गीत गाणाऱ्या माणसाला तुम्ही इतके कायदे करून ठेवले की लोक कलाकारांनी सुद्धा जी काही यांना बिचारण्याची त्यांची कला जिवंत राहते ती सुद्धा ठेवली नाही तुम्ही. सुधारणेच्या नावाखाली इतिहास व्यवस्थित संपवलाय महाराष्ट्राने. आणि त्या एकताऱ्यावर जेव्हा तो इतिहास सांगतो देवगिरीचा, तो असं सांगतो, ही सगळी माणसं 4 लाखातला एकही शिल्लक ठेवला नाही. ज्यानं कडी उघडली होती पहिले त्याला मारला त्यांनी, कि जो खुद के कौम से गद्दारी करता है वो हमसे वफादारी क्या करेगा. मर जाओ. मराठवाडा आमच्याकडे याची संख्या लई आतून दरवाजा उघडणाऱ्याची, त्याच्यामुळे आमच्या भुंकण्याला अर्थ नाही साहेब तुमच्याकडे. कारण कवड उघडणारी लई लोक आहे साहेब तुमच्यासाठी, तुम्हाला मध्ये घेणारी माणसं खूप आहेत. आणि मग काय लिहितो साहेब तो दंतकथा, ती जी लोकगीत आहे भिल्ल आणि गोंड समाजाचं, आदिवासी प्राचीन जाती आहेत त्या भारतातल्या, अत्यंत शौर्य, अत्यंत बहादूर अशा जमाती आहेत. त्यांचा इतिहास कधी सांगितला नाही. आदिवासींच्या शौर्याचा इतिहास भारतात आता परवा बुलढाण्याला 5,000 लोकांना इंग्रजांनी मारलं आणि 150 इंग्रज त्यांनी मारले. हा इतिहासच नाही कुठं. पण ते बिचारे त्याच्या तबला पेटीवरती गाऊन आपलं सांगतात. ज्याचा कोणी इतिहास लिहित नाही ते आपलं लोकगीतामध्ये जिवंत ठेवतात, त्यांच्या जात्यावर जिवंत ठेवतात. पण तिथं सुद्धा आता त्यांचं सुद्धा व्यवस्थित धर्मांतरण चालू आहे. तुमचा जीव छोटा का आमचा जीव छोटा, हा त्याच्यावर येतो मी थोड्या वेळ. मराठवाडा तर मग त्यांनी काय लिहिलंय वर्ण? त्यानं लिहिलंय देवगिरीच्या रस्त्यानं लोक 7 वर्ष जात नव्हती. 85,000 मुलं त्यांच्यात थोड्या छोट्या कवट्या असतील, अविकसित असतील, माणसांच्या कवट्या, हाडं आणि त्याची दुर्गंधी. काय लिहिलंय? 15,000 मगरी मरून गेल्या होत्या. माणसं खाऊन काय जोर होता. त्या माय बहिणींनी पाहिलं त्या मराठवाड्यातल्या पठारावरच्या त्या महान किल्ल्याचं, ज्याचं वय वर्ष 7,000 वर्षापेक्षा जास्त आहे. मी पाहिलं की आता आपल्या शरीराची विटंबना ही फार क्रूर माणूस आहे आणि हे धार्मिक आक्रमण आहे. हे लिहायचं धाडच नाही. लोकांची मनं दुखवतील. इतिहास मनं दुखवण्यासाठी नसतो, सत्य सांगण्यासाठी असतो. भारतात सत्य न सांगितल्यामुळे मतासाठी एकमेकाला लागून चालून करून मतं मिळत नसतात. तो सत्य सांगा, सत्य बोला, तर समाज घडेल. मी मान्य करतो आणि मी नाही मान्य केल्यानं सुद्धा मराठवाडा बौद्धकालीन जनपदाचं एक महत्वाचं राज्य होतं हे न सांगणं पाप आहे. म्हणजेच तुम्ही एका विशेष इतिहासाचा द्वेष करता आणि तुम्ही गुन्हेगार ठरता. मी ते गुन्हेगार होणार नाही. तिच्या बाहेर जशी शिळी ओरडाली ना आता, तशी आमचा मराठवाडा आहे. मॅ साहेबाला मिळाले तर ठीक, नाही तर संध्याकाळी हायच आमचं मग जुबा करो साले को. काय अवस्था आहे, बेकार आहे. तर काय लिहिलं त्यांनी की 87 ते 88,000 स्त्रियांनी उड्या टाकू स्वतःचं शरीर त्या ह्याला देऊन टाकलं, मगरींना, त्या वाघाला, सिंहाला, त्या सापांना. आणि त्यावेळेस खिलजी म्हणतो, अजब कौम है पागलों की, अजब कौम है पागलों की, यूं कोई मरता है क्या, यूं कोई मरता है क्या. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आत्महत्या कशी करायची असते, आपली संस्कृती वाचवण्यासाठी, आपला सन्मान वाचवण्यासाठी आत्महत्या कशी करायची असते, इस्तांबुल विद्यापीठात शिकवल्या जातं. पण आमच्या इतिहासकारांच्या कंदिलातलं तेल संपलं असेल, TADA मिळत नसेल, तिकिटाला पैसे नसतील, किंवा हे लिहिलं तर कोणतरी दुखवलं जाईल. जा ना इस्तांबुल विद्यापीठामध्ये काय शिकवला जातो तुमच्या पराजयाचा इतिहास, मराठवाड्याच्या पराजयाचा इतिहास. पश्चिम महाराष्ट्रातल्या इतिहासात शिकवला असताना कापून टाकला असतं, मोर्चे काढले असते. मराठवाडा पाठीमागून लात घाला, पोटात लात घाला, कुठेही लात घाला, मालक मराठवाडा. आणि मग मगरी मरून गेल्या, का मेल्या,
मडी खाऊन 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 त्यांना संसर्गजन्य रोग झाला. बघा साहेब, काय वर्णन आहे. संसर्गजन्य म्हणजे प्रेत खाऊन संसर्गजन्य होऊन मगरी मरून गेल्या, वाघ सिंह मरून गेले, चावून चावून साप दंशहीन झाले. तो कवी लिहितो. पुढे काय लिहितो, गिधाडांना सुद्धा पंख झडायला लागले आणि गिधाडं उडू शकणार. हो, गपक्याच्या गपक्या. मी कृपया राजकीय गिधाडाबद्दल बोलत नाही बरं का, इतिहासाबद्दल बोलतो. आणि मग ते असं 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 फडकवता. तो कवी लिहितो, भिल्ल समाजाचा फुलं वेचायला गेलेला. तो म्हणतो इथं काही शिल्लक राहिलेलं नाही आणि आपण कशाला होळी साजरी करायची. माणसाच्या रक्ताने हा भाळून ह्या मातीला रंग आलाय. या देवगिरीमध्ये फक्त रक्त आणि रक्त आणि रक्त. 3 वर्ष पाऊस पडल्यानंतर सुद्धा त्या पावसाबरोबर जे रंग येत होता तो लाल रंग होता. मी नाही, त्या लोकगीतामध्ये आहे, प्रिझर्व केलंय मी लोकगीत. ते तुम्हाला लय सवय असते ती. दाखवा की. काय दाखवा चाबऱ्यांनो? मोरोमिया थापेचा इतिहास सांगता तुम्ही आम्हाला. आणि मग काय लिहिलंय ते फार महत्वाचं आहे. गिधाडांना उडता नाही आलं, पंख झडले त्यांचे आणि त्यांना सुद्धा संसर्गजन्य रोग होऊन, असं भारताच्या इतिहासात 2दा झालेलं आहे. जेव्हा चर्चिलनं दुसऱ्या महायुद्धामध्ये बंगालमधलं पूर्ण अन्नधान्य घेऊन गेले आणि माणसाला खायला नाही, त्याची चित्र आजही तुम्हाला आर्काइडमध्ये मिळतील, तुम्हाला गुगलवर मिळतील. गिधाडं माणसापेक्षा तगडी आहेत अक्षरशः. जिवंत माणसाला खाता येत, हाडाचे सापळे. भारतामध्ये घडलंय, आजच्या बांगलादेशमध्ये, आता कलकत्त्याला घडलंय. आणि बंगालची फाळणी होण्यामध्ये हे काय काय कारणं होती. इतक्या माणसांची अवहेलना आधुनिक इतिहासामध्ये. चर्चिलच्या काळात काय वाक्य होतं चर्चिलचं? त्याला सर, ॲज अ इंडिया इज अ नेशन. ते म्हणलं, इंडिया इज नॉट नेशन, इंडिया इज अ पॉप्युलेशन. इंडिया इज नॉट नेशन, इंडिया इज पॉप्युलेशन. आणि त्यांना काय अन्नधान्य द्यायचंय? अन्नधान्य काढून घ्या. तशा प्रकारे मराठवाड्यामध्ये गिधाडांना, जिवंत माणसांना, मेलेल्या प्रेतांना खाऊन ती गिधाडांना संसर्गजन्य रोग झाला आणि पंख नसल्यामुळं गिधाडं पळत होती आणि गिधाडं सुद्धा मरून गेली. किती अत्याचार झाला असेल. हे दक्षिण भारताला वाचवणारी ढाल आहे मराठवाडा. वेरूळ, अजिंठा, याच्या महान संस्कृतीच्या म्हणजे अत्यंत वीर पुरुषानं या आभाळाकडे अशी मूठ करून देवगिरीच्या रूपानं वाचवण्याचा, रोखण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या राजाला वाचवण्यासाठी मराठी भाषिक प्रदेशातून एकही राजा आला नाही. हे कटू सत्य आहे. हिंदी भाषिक नाही आला, कोणताच नाही आला. आम्ही मराठवाड्यांनी हे भोगलं. हा इतिहासच कधी नाही आला. हा मराठवाडा 1285 ते 17 सप्टेंबर 1948 पर्यंत आम्ही गुलाम होतो. गुलामीला खांद्यावर घेऊन सतत आपला देव, धर्म, देश आणि आपली संस्कृती जोपासण्यासाठी सर्व धर्मियांनी केलेल्या महान लढ्यांचा उपासक, महान वीर पुरुष, महान त्यागी पुरुष म्हणजे मराठवाड्यातली मायबाप जनता कधीच मांडली नाही. आमचा धडा नाही. एखाद दुसऱ्या तुमच्या लग्याच्या कवीची कविता असू शकते बघा. ती कविता अशी, कुणाचं नाव घेत नाही, माझ्या माईचं लुगडं फाटलं आणि मग मुख्यमंत्र्यांना लय कविता, माझ्या माईचं लुगड फाटलं आणि मग तिनं दांड घातला आणि मग सुई तुटली आणि टचकन हातात आलं आणि रगत आलं आणि मग मुख्यमंत्र्यांना लय कविता आवडली आणि त्यांनी मला विद्यापीठात नोकरीला लावलं. तोबा. हजारो करोडो माय भगिनी मरून गेल्या. हजारो करोडो शेतकरी उपासमारीनं मेले. माणसांच्या वैधानिक संविधानिक अधिकाराची, घटनेने दिलेल्या मायबाप अधिकाराची सुद्धा जर तुम्ही अशी जाहिरात करत असाल की साहेबांना खायला दिलंय, साहेबांना राशन दिलंय, साहेबांना भाकरी दिली. अहो, लोकशाहीच्या त्या बापानं, बाबासाहेब, डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये, त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी घटनेमध्ये ही तरतूद करून फंडामेंटल राईटमध्ये दिलंय. फंडामेंटल मूलभूत अधिकाराला सुद्धा राजकीय मालकांनी आम्हा मराठवाड्याच्या जनतेला भीक म्हणून जे वाढलेलं आहे त्याला आपण म्हणायचं आमच्या साहेबांना दिलं बरं. आमचा साहेब किती मोठा आहे, भाकर देतो मराठवाडा. आणि मग मराठवाडा सांगत असताना याची अनंत कप्पे आहेत. अनंत म्हणजे आधुनिक भारतातला इतिहास, मध्ययुगातला भारत इतिहास, हा सगळा सांगायला तासन तास वेळ जाईल. पण एक सांगतो, उपेक्षाने राजकीय
धार्मिक या सगळ्याच उपेक्षेत दूर राहिलेला मराठवाडा म्हणजे बघा ना हो तुम्ही, म्हणजे 12 पैकी 3 ज्योतिर्लिंग मराठवाड्यामध्ये. कोणाचंच लक्ष नाही मराठवाडा. आता तर नवीन सरकारमध्ये येते बडोदा में एक ज्योतिर्लिंग. पहिला गुजरातचा पंतप्रधान झाला म्हणून गुजरातमध्ये ज्योतिर्लिंग लगे नागनाथ, औंढा नागनाथ इथं आहे, पण आता लगे ज्योतिर्लिंग नागेश्वर महाराज गुजरात. राजकीय सत्तेबरोबर आमची धार्मिक स्थळं सुद्धा तुम्ही पळवून न्यायला लागले. जसं आदरणीय उल्हास पवार साहेबांनी विधान परिषदेमध्ये ठराव मारून आमचा नाम्यात पळवून नेला गरिबाचा, शिंप्याचा. त्याला कोणी जगद्गुरू म्हणत नाही बरं, शिंप्याचं पोरग त्याला कोण जगद्गुरू म्हणाले? कुठं गेलं ते? करा की तुमच्या विद्यापीठाचा अभ्यास. जॉर्जिया नावाचा प्रांत आहे रशियाच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे आज देश आहे जॉर्जिया. जॉर्जियापर्यंत गेले होते नामदेव महाराज. कोणाला वेळ आहे एवढा? मी एकदा भुंकलो होतो म्हणून त्या साहित्य संमेलनातल्या लोकांनी केलं होतं नामदेव महाराज नामदेव महाराज. म्हणलं शिंप्याच्या बरोबर लोक तुम्ही प्रतिष्ठा देत असता का? नामदेव महाराजाचे पंजाबमध्ये कमीत कमी 15,000 मंदिर आहे. उत्तर प्रदेशमध्ये 20 ते 22,000 मंदिर आहेत. राजस्थानमध्ये 8 ते 10,000. मध्य प्रदेशामध्ये 3-3,500 आहे. हे नानाजी देशमुख जर वाचले तर तुम्हाला कळेल ना, भारतरत्न नानाजी देशमुख. अहो, भारतरत्न नानाजी देशमुख साहेब या परभणी जिल्ह्यातले राहणारे, गॅजेटला त्याचं परभणीला नाव. आम्ही कसं तरी मग ते बॅनर वगैरे लावले तर मला भाजपवालाचा फोन आला, तुम्हाला भाजपमध्ये यायचं. म्हणलं का? नानाजी देशमुखचा तुम्ही फोटो लावला पंतप्रधान. अरे म्हणलं, माझ्या मातीला ज्यांनी सन्मान दिला, ज्या माणसांनी सन्मान दिला, जो या भूमिपुत्र होता, मी त्यांचा आभार मानायला पाहिजे का नाही? तिथं सुद्धा राजकीय म्हणजे आमची भीक मागण्याची कुवत, बार्गेनिंग कॅपॅसिटी किती वाढलेली आमची. सकाळ दुपार संध्याकाळ, झोपताना उठताना धर्म, देव, देश, आदर्श, पुरुष सगळं बाजूला, राजकीय मालकांची बुटं खांद्यावर घेऊन जय राजकारण म्हणून पोट भरणाऱ्या आधुनिक वर्गाचा मराठवाडा. भारतरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर माझ्या एकट्याचं म्हणत नाही, परभणीकरांच्या वतीनं मी बॅनर लावले होते. मला फोन कसेच, तुम्हाला भाजपमध्ये यायचंय. ते काय दुर्दैव आहे. आम्ही नानाजी देशमुखांना दुर्लक्ष केलं. तसंच खुर्शीद बांधव होते, किती मोठा माणूस होता हा. आणि मग हा इतिहास जगाला सांगण्यात नाही आला. आणि ही जशी वाजंत्री आता वाजते बघा, तुम्हाला थोडा थोडा आवाज येत असेल. हा वेडांचा बाजार आहे. जे खुद ही के बर्बादी पर खुद बजाते हैं, किसी ने नहीं बजाया तो खुद बजा लेते हैं, कभी कभी लाशों को खांदे पर ढोते हुए भी नाचते हैं और तारीख को मारकर भी नाचते हैं. बड़े दीवानों का इलाका है, रोज सुबह शाम लोगों के लिए नाचते हैं. ज्या दिवशी माझ्या मराठवाड्याला स्वाभिमान जागृत होईल, मराठवाडा विकास आंदोलन झालं होतं, जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन मी मराठवाड्यातल्या मातीला आपण जेव्हा हातात घेऊन तिला न्याय देण्यासाठी लढू, अराजकीय लढू, राजकीय पक्षाच्या बंधनाच्या पलीकडे लढू, तेव्हाच आपल्या लेकरांना उत्तम भवितव्य आलेले असेल. अन्यथा मराठवाडा एक दिवस विदर्भ वेगळा झाला तर विदर्भाबरोबर जाईल. मला भीती आहे एखाद दिवशी ग्रेटर हैदराबादची म्हणजे जर निर्मिती झाली, एखादी पिढी अशी जन्माला येईल की बाबा पुन्हा आम्हाला परत जायचं. असं सुद्धा घडू शकतं. इतिहासाचा विद्यार्थी म्हणून मला ह्याची भीती आहे. माणसांच्या अशा अपेक्षांना मारलं तर काय बोलता येत नाही, परंतु त्याच्या मूलभूत हक्कांना सुद्धा तुम्ही देत नसाल, त्यांचे अधिकार देत नसाल, घटनादत्त अधिकार देत नसाल, तर राजकीय गुलामांची फौज तुम्हाला मतं देतील. परंतु लोक मतं देऊन देऊन जेव्हा कंटाळतात आणि त्यांना मातीच्या सुगंधाचा अपमान होतो हे जेव्हा लक्षात येतं, आपला सांस्कृतिक अपमान जेव्हा होतो लक्षात येतं, तेव्हा ती चळवळ उभा करायला माणसं लागत नसतात. मराठवाड्यातल्या दगडांनी जगातला सगळ्यात मोठा सम्राट गाडलेला आहे. हे राजकारणी आहे, लोकांनी विसरू नये. तुम्ही त्याला राजकीय दृष्ट्या संभाजीनगर म्हणता. गॅजेटमध्ये तिन्ही पक्षाच्या मिनिमम त्या प्रोग्राम अंतर्गत सेक्युलर मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मला औरंगाबादच म्हणावं लागेल. आणि त्या औरंगाबादमध्ये आज औरंगजेबाच्या त्या थडग्याचं किती जरी उदात्तीकरण केलं असेल तर औरंगजेबाचा अभ्यास करा. 7,000 कारागीर वेरूळची लेणी तोडण्यासाठी लावले होते. 7,000 का तुटल्या त्या सोंडी? का तुटल्या सगळ्या? म्हणजे जैनकालीन लेण्या तुटलेल्या आहेत, बौद्धकालीन लेण्या तुटलेल्या आहेत, हिंदू लेण्या तुटलेल्या आहेत. घृष्णेश्वराचं मंदिर उद्ध्वस्त झालं होतं. कुणी केलं होतं? राज्य व्यवस्था सेक्युलर असेल, इतिहास कधीही सेक्युलर नसतो. इतिहास काट्यासारखा असतो, इकडं नाही तिकडं नाही. महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते या रानतुरे साहेब, अत्यंत विद्वान माणूस, पक्ष कोणताही असो आपल्याला काय घेणं देणं नाही.
त्यांचं एक भाषण मला ऐकायला मिळालं की इतिहासाशी छेडखाण करणाऱ्या लोकांना त्याची किंमत मोजावी लागते. हे वाक्य मला आठवतं. राजकारणात सुद्धा विद्वान माणसं होती, आहेत, काही प्रश्न नाही. पक्षाच्या बंधनात आपण तो कधीही पाप करू नये. सगळ्याच पक्षामध्ये विद्वान माणसं. आता शेवटचं सांगायचं हे आहे की मराठवाड्याचा हा इतिहास महाराष्ट्राच्या पटलावर आणत असताना किंवा याचं पुनर्लेखन करत असताना मराठवाड्यातल्या सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन आपापल्या गावचा, आपापल्या भागाचा, आपल्या म्हणजे आजच्या भाषेत जिल्हा परिषद सर्कल, पंचायत समिती सर्कल, शाळा महाविद्यालय सर्कल, या सर्कलच्या व्यवस्थेमध्ये आता हा इतिहासाची पुनर्निर्मिती, पुनर्लेखन करावं लागेल. आणि हे पुनर्लेखन नाही झालं तर मराठवाड्याच्या येणाऱ्या पिढ्यांना राजकीय गुलाम व्हावं लागेल. आणि ही गुलामगिरी आपण आता तर सध्या आपण राजकीय गुलाम आहोतच. कुणाच्या खांद्यावर भगवा आहे, कुणाच्या खांद्यावर निळा आहे, कुणाच्या खांद्यावर हिरवा झेंडा आहे. आणि मग ही जी आपली आदर्श लॅबोरेटरी आहे प्रत्येक पक्षाची, आपापल्या पक्षाचे नेते बघा किती मस्त गब्बर सिंग असतात, त्यांचं वजन कमी होत नाही. 80 वर्षाचे झाल्यावर सुद्धा हे म्हातारे दिसत नाहीत. मराठवाड्यातला राजकीय कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असो तुम्हाला कुपोषित बालकासारखा दिसेल. मी सगळ्यांसारखं बोलत नाही. त्याचं शारीरिक वजन करा, त्याचं आर्थिक वजन करा, तो हिंदू असो, मुस्लिम असो, नवबौद्ध असो, कोणत्याही समाजाचा असो. आणि शेवटचं सांगतो, गर्व से कहो हम हिंदू आहे या घोषणेला सांगतो, साहेब तुमच्याच राज्यामध्ये आज गोर गरीब उपेक्षित लोकांचं धर्मांतरण एवढ्या झपाट्यानं चालू आहे. थोडं वेळ थांबा, इथली डेमोग्राफी बदलेल. माणूस धर्म केव्हा बदलतो माहिती आहे साहेब? माणूस तेव्हा धर्म बदलतो जेव्हा एकतर त्याचा धर्मावरचा विश्वास उडतो. धर्म म्हणजे काय? न्याय आणि अन्याय करणारी व्यवस्था. न्याय आणि अन्यायाचा एकदा पारडं इकडचं तिकडं झुकायला लागलं, स्वतःवरचा विश्वास ढळायला लागला की धर्मांतरण व्हायला लागतं. परभणीतल्या अधिकाऱ्यांना माहित नाही का की परभणी जिल्ह्यामध्ये तसं तर कोरोनानंतर काय काय सांगतात ते खेड्यात. मला परवा फोन आला, महत्वाचा आहे. काय घडतंय मराठवाड्यामध्ये, काय इतिहास आहे मराठवाड्याचा. त्या बिचारा पारधी समाजाच्या बहिणीचा मला फोन आला. ते म्हणले भाऊ आता मला एक 10 दिवसापासून माणसं येतात, ते सांगतायत अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असलेल्या महाराष्ट्रात मी हे बोलतोय. काय घडतंय, काय म्हणते ती माऊली. प्रसंग आला तर मी मीडिया समोर आणून उभा करेल, अशी एक नाही 1000 माणसांना उभं करेल. ती म्हणले लंगडा असेल त्याला पाय फुटतोय, दोन्ही पाय नसेल ते आमचा देव त्याला पळायला शिकवते, आंधळ्याला डोळे देते आणि भिकारी माणसाला पैसे देते. म्हणून मग त्या जाऊ का त्या धर्मात. मराठवाडा सरकार नावाची व्यवस्था न्याय द्यायला कमी पडले म्हणून राजकीय लोकांना न्याय देता नाही आला म्हणून गोर गरीब उपेक्षित वंचित बाबासाहेबांना अपेक्षित असलेला एका मताचा क्रांतिकारी माणूस आपलं धर्मांतरण करतोय. मराठवाडा हा आहे मराठवाडा. हे घडतंय माझ्या मराठवाड्यामध्ये. आणि 50,000 रुपये घेऊन तुम्ही आम्हाला येऊन इतिहास सांगता आणि पुन्हा तुमची MLC म्हणून नियुक्ती होते. धन्य ती राजा आणि धन्य ती प्रजा. आमच्या मराठवाड्यात मी म्हणलो ना, स्वातंत्र्य सैनिकाच्या पोराला MLC नाही राजा. बरं तुम्हाला हिंदू द्यायची नसेल, मुस्लिम बांधवाला द्या. स्वातंत्र्य सैनिक त्यांना द्यायची नसेल तर नवबौद्ध बांधवाला द्या. पण तुम्हाला तसं करता येणार नाही. मला काय आहे, आम्ही लॅबोरेटरीमधले गिनीपिग आहोत. मराठवाड्यामधले छोटे छोटे आमच्यावर सगळे प्रयोग केले जातात. आणि मग ज्या परभणी जिल्ह्याने सगळ्या राजकीय पक्षाची ती गुलामीची दिंडी वाहता वाहता काय मिळालं का हो? काय मिळालं का हो? तोच रस्ता आहे जो लहानपणी आम्ही पाहिला, तेच सगळे इलेक्ट्रिक पोल आहेत, त्याच गल्ल्या आहेत. म्हणजे ज्याला परभणीत मोटरसायकल चालवायची सवय तो डोळे झाकून चालू शकतो, कारण त्याला माहिती आहे खड्डा कुठे आहे. कुणाला दोष नाही द्यायचा आपण, कारण आपण सगळे व्यवस्थेचे गुलाम आहोत. मराठवाडा आणि या मराठवाड्यामध्ये आपण माणूस म्हणून जगत असताना लोकशाहीचा चौथा स्तंभ, वर्तमानपत्र काहीतरी करतात, पत्रकार महोदय काहीतरी करतात, ते काहीतरी लिहितात. म्हणून लोकशाहीची बूज मराठवाड्यात शिल्लक आहे. बाकी राजकीय पक्षाबद्दल बोलायला नको. सर्व राजकीय पक्ष आता संक्रांतीचं जसं ते कडबोळं असतं की नाही आपलं वाण, सतीच्या वाणासारखं झालंय ते. आता हे कुणी आपलं यायचं कडू गोड खायचं सगळं. कारण आता काही राजकीय पक्ष वगैरे ते भेद वगैरे पाळायचा नाही. निष्ठा वगैरे याला काय नीला वी लावायची पाळी आलेली आता. निष्ठा त्याला फक्त वी लावायचं. इतकं राजकारणामध्ये आता सरमिसळ झालेली आहे. त्या सगळ्यांना शुभेच्छा. मराठवाड्याबद्दल खूप काय बोलण्यासारखं आहे, तासनतास बोलण्यासारखं आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या हजारो लाखो लोकांनी बलिदान दिलेल्या या भूमीमध्ये माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठेने जगता नाही आलं. अहो एकच सांगा मला, आम्ही प्रमोद महाजनांना लोकसभेला निवडून देऊ शकलो नाही देऊ शकलो.
काय म्हणजे अशी एच पेच करायचे? काय मिळालं आम्हाला? विलासराव साहेब जिवंत होते, आम्हाला कळाले नाही. गोपीनाथराव मुंडे साहेब कळाले नाही. आणि मी एक प्रश्न आजच्या आपल्या सगळ्यांना विचार करण्यासाठी ठेवतो. या मराठवाड्यातला महान भूमिपुत्र, क्रांतिकारी विचार असणारा माणूस एकदा दिल्लीला गेला साहेब, तो वापस नाही आला. आमचे विलासराव साहेब राजहंसासारखे, काही असो, आमच्या प्रदेशाचा माणूस, पक्ष कोणताही असो, अत्यंत विद्वान, काय भाषा, बोलण्याची शैली, माणसाला बसण्याची, ये बस कवा आला, कोणता पक्ष, कधी विचारित नव्हते ते. दिल्लीला गेले, आपत्काल स्थितीमध्ये साहेबही गेले, गोपीनाथराव साहेब गेले, अत्यंत दुःखद प्रसंग, अकाली गेले, प्रमोद महाजन साहेब गेले. अहो परवा अत्यंत तरुण पिढीतलं हे आमचं कोंबडा बघा, ते हे जे रेस्ट हाऊसवर कोंबडं लागतं ना साहेब लोकांना, ही अशी गल्ली गल्लीत पाळून ठेवलेले आहेत सगळ्यांनी. कारण साहेब कवा येतील आणि साहेबाचा मूड कवा फिरल. परवा तर 2-4 मेंढ्या जोरानं पळू लागल्या. म्हणलं काय भानगड आहे? ते म्हणले साहेब हेलिकॉप्टर चालल्यामुळे यांना फार घाबरल्यासारखं होतं, कारण मेंढी सुद्धा खाणारा फार मोठा वर्ग आहे म्हणले. तर ते असो, सगळ्या प्राण्यावर मराठवाड्याचे असंच प्रेम करत राहा, माणसावरही प्रेम करा. कोंबड्या याच्याबरोबरच सांगायचा उद्देश हा की आमच्या कळमनुरीचे काँग्रेस पक्षाचे अत्यंत विद्वान, 50च्या आतलं व्यक्तिमत्व आणि स्वज्वळ, राजकीय पक्ष कोणताही असो, ॲडव्होकेट राजू सातोसाहेब, अत्यंत प्रचंड भवितव्य असलेला, म्हणजे प्रमोद महाजन साहेब, गोपीनाथराव मुंडे साहेब, विलासराव साहेब यांच्यानंतर मराठवाड्यात अहो कॅबिनेट तर तुम्हाला राजकीय दृष्ट्या तर कॅबिनेट मंत्रीपद तर ही तर काय त्या घराण्याला इस्टॅब्लिश करण्यासाठी, पण असं माणसं जसे आमचे ॲडव्होकेट शिवाजीराव देशमुख साहेब, ते सुद्धा कळमनुरीचं तर काय, म्हणजे काय मला काय बोलावं, काय तर पुस्तक येतंय माझं. आदरणीय शिवाजीराव देशमुख साहेब सुद्धा 48-49व्या वर्षी गेले, राष्ट्रीय पंतप्रधान पातळीचा माणूस. माझं पुस्तक येतंय त्यांच्यावर, प्राईम मिनिस्टर पदासाठी टाइम्स ऑफ इंडियापासून इंडियन एक्सप्रेसमध्ये रखानेच्या रखाने त्यांच्यावर लिहिलेले, प्रके यात्रेंपासून कुलदीप नायरपर्यंत ज्यांच्यावर अग्रलेख लिहिले, ते शिवाजीराव देशमुख साहेब असंच अपघातामध्ये जात राहिले. आणि त्याच कळमनुरीमधून ॲडव्होकेट राजू सातव साहेब सुद्धा गेल्याचं कळालं. त्या दिवशी मी गाडी चालवत होतो. आमची माणसं अशी का जातात? इतिहासाचा विद्यार्थी म्हणून मला फार मोठा धक्का बसलेला आहे. काय कुणास ठाऊक निसर्गाची काय अवकृपा आहे, कर्तृत्ववान माणसं गेली मराठवाड्याला, तो एक फार मोठा झटका आहे. काहीतरी क्रांती करण्याचं, काहीतरी करण्याचं. मी एकच गोष्ट सांगू इच्छितो. माझं पुस्तक लिखाण चालू असताना मी करोनातून थोडा बरं झालं, तेव्हा मला राजू सातव साहेबांचा माझ्याकडे नंबर नव्हता, माझं काय राजकीय दृष्ट्या त्यांचा संबंध नाही. त्यांचा फोन आला आणि मी कोण बोलतोय वगैरे त्यांनी असं नाही सांगितलं, मी काँग्रेस पक्षाचा असा काय बोललंय, एक त्यांना श्रद्धांजली देतो याच्यातून. ते म्हणले मी राजू बोलतो. हो, मला प्रश्न पडला, कोण राजू? आम्ही तसं विचारलं नाही. म्हणलं काहीतरी बोला साहेब. म्हणलं मी ॲडव्होकेट राजू सातव बोलतो. ते म्हणू शकले असते मी खासदार बोलतो, मी पक्षाचा एवढा मोठा जनरल सेक्रेटरी बोलतो, आणि तुम्ही आदरणीय शिवाजीराव साहेबांवरती लिहिताय, मी तुम्हाला माझ्या कार्यकर्त्याच्या मार्फत प्रिंट काढून वाचतोय, तुम्हाला अभिनंदन, तुम्हाला शुभेच्छा, आणि काही माहिती पाहिजे असेल तर मी सुद्धा देतो, कारण लोकसभेतून मी सुद्धा त्यांची माहिती काढलेली आहे. आणि धक्कादायक गोष्ट सांगतो, ते म्हणले मी सुद्धा पुढच्या 2-3 महिन्यात आदरणीय शिवाजीराव साहेबांवरती पुस्तक लिहिणार आहे. मला आज दुःख होतंय की माझं पुस्तक छापायला आज तयार आहे, पण राजू सातव साहेब आज जिवंत नाहीत, अन्यथा ते असते तर महाराष्ट्राला वेगळ्या अर्थानं पार्लमेंटमधला आणखी आदरणीय ॲडव्होकेट शिवाजीराव देशमुख साहेबांचं महानतम कार्य जगासमोर आलं असतं. ते येऊ शकलं नाही. मी त्या तरुण नेत्याला आम्ही फार काळ, ती एक फार मोठी उणीव असेल, दिल्लीमध्ये तुमचा माणूस कोणी जमा होत नाही, तुमच्या प्रदेशाबद्दल बोलायला कोणी तयार होत नाही, कोण राजकीय पक्ष कोणताही असो, माझ्या मराठवाड्यातली ही माणसं पाखरासारखी सोडून गेली, हे सुद्धा मराठवाड्याचं दुर्दैव आहे. मित्रांनो, पुन्हा कधी आपण या विषयावर बोलूया. मराठवाडा 1-2 तासाचा विषय नाही. मराठवाड्यातले दगडा मातींमध्ये ताकद आहे. मराठवाड्यातल्या दगडांनी, म्हणजे मराठवाडा काय एकाच वाक्यात सांगतो इतिहासाच्या भाषेवर, उत्तरेकडून आलेल्या परकीय आक्रमणांच्या आक्रमणाला थोपवणारी ढाल म्हणजे दक्षिण. या लढवय्या लोकांना आता पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका पासून छोट्या मोठ्या तिकिटाला पदर पसरून सरकारसमोर उभं राहावं लागतं. ज्या सरकारने लिमिटेड युद्ध लढलेली आहेत, या भागातल्या माणसांनी 740 वर्ष फक्त युद्धच लढलेलं आहे आणि रक्त सांडलेलं आहे. त्या सर्व महान आत्म्यांना मी श्रद्धांजली वाहतो. ज्यांनी मराठवाड्याच्या हिताचं काम केलं त्यांना नमन होऊन लोटांगण घालतो, साष्टांग दंडवत करतो. आणि आपल्यासमोर मी हे 2 शब्द बोलू शकलो, आपण मानाच्या मोठेपणाने ते ऐकून घेतलीत.
आणि त्यात काही चूक भूल असेल, दुरुस्ती असेल, आपण मला मार्गदर्शन करावं. धन्यवाद. जय महाराष्ट्र नाही, धन्यवाद. जय मराठवाडा, जय मराठवाडा मुक्ती संग्राम, जय हैदराबाद मुक्ती संग्राम, जय महाराष्ट्र नको. नमस्कार.